मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 89 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की जगात वावरताना तसेच भोजनाच्या वेळी श्रीरामाच्या नावाचा उच्चार सतत करत राहावा. ईश्वराचं नाव अत्यंत आदराने आणि मोठ्या आवाजात घ्यावं. जेवताना हरी चिंतन करतच अन्नाचं सेवन करावं. असे केल्याने सहजतेने श्री हरीची प्राप्ती होते. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची सवय व्हायला सातत्य व अभ्यास लागतो. तसंच ईश्वराचं नाव अखंडितपणे तोंडात बसण्यासाठीही सतत नामस्मरणाची सवय करावी लागते. म्हणूनच चालता फिरता, खाता पिता व आपलं दैनंदिन कार्य करता सतत ईश्वराचं नाव स्मरण करत राहावं. सतत नामस्मरण केल्याने आपल्या भवती दैवी ऊर्जेची सुरक्षा कवच तयार होतं. हे सुरक्षा कवच जीवनात आपलं रक्षण तर करतच, पण त्याचबरोबर हळूहळू आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व ईश्वराची अनुभूती देखील होते. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि संसार में घूमते हुए और भोजन के समय लगातार श्री राम का नाम जपते रहो. भगवान का नाम बहुत आदर के साथ और ऊंची आवाज में लेना चाहिए. भोजन करते समय हरि का ध्यान करते हुए भोजन करना चाहिए. ऐसा करने से श्री हरि की प्राप्ति आसानी से हो जाती है. दोस्तों, किसी भी चीज की आदत डालने के लिए लगातार कोशिश और अभ्यास की जरूरत होती है. वैसे ही भगवान का नाम निरंतर मुंह में रहने के लिए भी नित्य नाम जपने की आदत डालनी पड़ती है. इसलिए चलते फिरते, खाते पीते और अपने रोज के काम करते समय हमें लगातार भगवान का नाम याद करना चाहिए. लगातार नाम जपने से हमारे चारों ओर दिव्य ऊर्जा का एक सुरक्षा कवच बन जाता है. यह सुरक्षा कवच न केवल जीवन में हमारी रक्षा करता है, बल्कि धीरे धीरे हमें आत्मज्ञान की प्राप्ति और ईश्वर की अनुभूति कराता है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, while moving about in the world as well as while eating food, one should continuously chant the name of Lord Rama. One should utter God's name with the utmost reverence and in a loud voice. While eating food, one should contemplate on Sri Hari. By doing this, the attainment of Sri Hari becomes effortless. Friends, developing habit for anything requires consistency and practice. Similarly, to ensure that God's name remains constantly on one's lip, one must cultivate the habit of ceaseless chanting. Therefore, while walking about, eating and drinking and performing daily tasks, we should constantly remember the name of God. Continuously chanting the name creates a protective shield of divine energy around us. This protective shield not only safeguards us in life, but also gradually leads us towards the attainment of self-knowledge and the realization of God. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.